देशभरात E20 पेट्रोलवर मोठी चर्चा सुरू आहे। यात सरकारचा फायदा आहे की जनतेचा, याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। काहींचा दावा आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे गाड्यांचं मायलेज कमी होत आहे, मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे आणि त्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे। म्हणूनच आम्हाला वाटलं की इथेनॉलचे संपूर्ण सत्य तुम्हाला सांगितलं पाहिजे। पहा, E20 म्हणजे असं पेट्रोल ज्यामध्ये 20% इथेनॉल मिसळलेलं असतं आणि इथेनॉल म्हणजे ऊस किंवा तांदळापासून तयार होणारं एक प्रकारचं इंधन। सरकारचं म्हणणं आहे की या इंधनामुळे वायू प्रदूषण कमी होईल आणि परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील आपलं अवलंबित्व कमी होईल। पण सरकारच्या मंत्रालयाने स्वतः मान्य केलं आहे की यामुळे गाड्यांचं मायलेज 3 ते 5% पर्यंत कमी होऊ शकतं। तर तज्ञांचं म्हणणं आहे की दुचाकी वाहनांमध्ये मायलेज 10 ते 12% पर्यंत घसरत आहे। म्हणजे लोकांच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे, हे नाकारता येत नाही। अलीकडेच बिहारमधील इन्फ्लुएन्सर मनीष कश्यप यांनी दावा केला की त्यांच्या टोयोटा गाडीचं नुकसान E20 मुळे झालं, पण तपासात समोर आलं की त्यांच्या गाडीच्या टाकीत पेट्रोल सोबत पाणीही मिसळलेलं होतं। त्यानंतर टोयोटा कंपनीने मनीष कश्यप यांच्यावर केस दाखल केली। त्यानंतर आता ब्लॉगर सौरभ जोशी यांनी दावा केला आहे की त्यांच्या मर्सिडीज गाडीचं मायलेज 17 वरून थेट 5 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत खाली आलं आहे। यावर मर्सिडीज कंपनीने स्पष्टीकरण देत सांगितलं की आमच्या सर्व BS6 गाड्या E20 साठी प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड आहेत, म्हणजे E20 पेट्रोल वापरल्याने कोणतीही अडचण येऊ नये। पण आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती नीट ऐका, कारण तज्ञ काय सांगत आहेत ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे। इथेनॉलचा स्वभावच असा आहे की तो हवेतला ओलावाही स्वतःकडे खेचतो आणि हाच ओलावा इंधनाच्या टाकीत जाऊन पाण्यात रूपांतरित होतो। हे पाणी फ्युएल फिल्टर पर्यंत पोहोचलं की ते चोक होऊ शकतं, परिणामी तुमची गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडू शकते आणि मग तुमच्या खिशातून मोठं रिपेअर बिल भरावं लागू शकतं। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना मूळतः 2030 मध्ये लागू होणार होती, जेव्हा जुन्या गाड्या नैसर्गिकरित्या रस्त्यावरून कमी झालेल्या असत्या, पण सरकारने ती तब्बल 5 वर्ष आधीच लागू केली आणि तेही जुन्या वाहनांना त्यासाठी पूर्णपणे तयार न करता। म्हणून प्रत्येक मोठा बदल काही ना काही किंमत घेऊनच येतो, पण खरा प्रश्न हा आहे की ती किंमत कोण मोजणार। एखादं धोरण देशासाठी चांगलं असलं तरी ते लागू करण्यापूर्वी जनतेचा विश्वास संपादन करणं आणि त्यांना स्पष्ट माहिती देणं तितकंच महत्वाचं असतं। अन्यथा चांगली कल्पनाही शंका आणि अफवांच्या भोवऱ्यात अडकते आणि कोणताही बदल तेव्हाच टिकाऊ ठरतो जेव्हा त्यामध्ये पारदर्शकता असते, नाहीतर जनतेला आपण वापरले गेलो आहोत अशी भावना निर्माण होते।